तोडगा काढायचा हा केव्हा निघेल? संरक्षण मंत्र्यांच्या विचाराचा खासदार पाठवण्यात तर मिळेल. म्हणून तर आम्ही म्हणतो गाड्याला मतदान करा, म्हणजे ते आपोआप होतं. कारण तुम्ही मागच्या वेळेस जो विरोधी पक्षाचा खासदार दिला त्याचं तिथे चाललंच नाही. आता त्यांनी त्यांना सोडलं, यावर सोडून गेले, आम्ही आमचा पक्ष ठेवला. आता आपल्याला मी भीमराव रमेशराव आम्ही जबाबदार आहे. आणि त्यामध्ये एक प्रश्न तुमचे त्या ठिकाणी सोडून दिले, त्याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य याही संदर्भामध्ये आपण एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ. आता राजनाथ सिंग आहे, पुढे कोण रक्षा मंत्री होतील ते कळेल. परंतु कोणताही कर्तव्यदक्ष माणूस देशाचं संरक्षण करण्याच्या करता मोदी साहेबांना कदाचित आई त्यांना पण ठेवतील. मोदी साहेबांचा अधिकार या पद्धतीनं आपण काम करू आणि बरेच निवेदन दिलेले आहे. त्याच्यामध्ये ते पाणी टंचाईच्या बद्दल मी बोललो. पाणी टंचाईमध्ये देखील आम्ही पाण्याच्या टाक्या आणि या सगळ्या गोष्टी करून घेऊ. त्याच्यामध्ये कचरा उचलला जात नाही, त्याही संदर्भामध्ये माझा तुम्हाला फायदा होणार. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर मी तुमचा पालकमंत्री. त्याच्यामुळं पालकमंत्र्यांच्या हातात महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडी, त्याच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषद आहे आणि राज्य सरकारचा निधी आहे. त्याच्यावर 5-6 ठिकाणून मी तुम्हाला मदत करीन. कारण माझी पण जबाबदारी वाटणार ना. उद्याच्याला बायको रात्री घरी म्हणली हे काम करून देतं, मला सांगायचं त्याचं माझं काय ठरलं. त्याच्यामुळं हा कचऱ्याच्या बद्दलचा पण आजार वगैरे रोगराई पसरते, त्याच्यामध्ये पण नवीन टेक्नॉलॉजी आपण वापरून